अध्याय 51. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. परमात्मा सद्गुरुनाथ श्री दत्तात्रेय स्वामी समर्थ. खेड मनुराहून गमनार्थ अकलकोटी प्रिय भुवनी निघाले भृत्यजनासहित. पर्जन्य फार पडून मार्गात कठीण चिकट चिखल बहुत झाला होता या कारणाने. त्या मार्गाने मनुष्य अश्वादी शकट वागत नव्हती मार्गी कष्ट. एल्लमाचे स्थानात असता योग विधरिष्ट मेणावाहक मनुष्यासी पटकीचा उपद्रव झाला होता. कोणी उचलावा मेणा आता. आधीच मेण्याची फार जडता मुळचीच होती सदृढ. तथापि गुरुभक्त मंडळी श्रीपादभट अण्णा पेंडशे महादेवादी त्या काळी समर्थांसी मेण्यात बसून निघाली उचलून मेणा धीरपणे. मेणा वाहणारे 6 जण ते सगळेची असलेले ब्राह्मण चालू लागले, परंतु मार्ग कठीण अति कष्टदायक झाला. 3 कोस एक सारखा चिखल ते कष्ट पाहुनी दत्त दयाळ विण्यातून उतरले तात्काळ. ग सेवक विनविती या लहान श्याम कर्णावरी अरुढ व्हावे जी त्रिपुरारी. तदा अश्वारूढ होते जनहितकारी चालू लागले सकलते. चलता स्वामीरायांचे चरण भूमीस लागू लागले त्याची कारणे 2. एकत्र लहान ठेंगणा श्यामकर्ण त्या योग्य भूमीस चरण लागती. दुसरे पृथ्वीस लागली फार तळमळ हे तारक भगवत केवळ. पूर्व सुकृते मजवरी अल्पकाळ स्पर्शतील या भाग्यकाळी त्या महाविष्णूच्या त्रिपाद गणने करून क्षणे त्रैलोक्य आटले संपूर्ण. तेची वामन गुरु तारक चरण लागता आता कृतार्थ झाले. असो पृथ्वीची झाली काही मृदुता 6 जणांसी नुसता मेणा उचलिता. परिश्रम झालेले स्वामीस निवेदिती तत्वता चोळाप्पा श्रीपाद कृष्णादी विनयपूर्वक. अहो देवादी देवा नारायणा श्री भगवंता पार्वती रमणा. येऊद्या दिनाची करुणा वासुदेव श्रीकृष्णा दयाब्धे. ब्रह्मा विष्णू महेश्वर ऐक्यरूप आपण धरुणी अवतार ब्रह्म सगुण. स्वतंत्र लीले करिता जगदुद्वर्ण समर्थातिश समर्था. कृपा करुनी मेण्यात बसावे पुष्पासारिखे सूक्ष्म व्हावे. तर आम्ही उदार होऊनी जीवे कठीण पंकातही मेणा वाहतो. जर आपण जड दीर्घ स्थूल स्वरूप मेण्यात बसूनी धारण कराल तरचे आमचे उपाय प्रबल फल मात्रही चालणार नाहीत. ऐसे प्रणत भक्त वचन श्रवण केले. पोट धरुनी गदगदा हसू लागले. कठीण प्रसंग देखून जगदात्मा कळवले जाऊनी बैसले मेण्यात. पंचकाधिक पदार्थ सामान इतरांच्या मस्तकी देऊन नारायण जगद्गुरुसी वंदून मेणा उचलेला 6 ब्राह्मणांनी. श्रीपाद भट अण्णा पेंडसे महादेवादिक षट द्विज चालती सावकाशे. तो मेण्यासह विश्वंभर योगवशे पुष्पासारिखे सूक्ष्म झाले. 6 ब्राह्मण स्कंधावरी मेणा घेऊन चालती कठीण मार्गातरी. तेव्हा सर्वांसी वाटले आश्चर्य भारी म्हणती पूर्णावतारी पुरुष. तेव्हा सर्वांसी वाटले आश्चर्य भारी म्हणती पूर्णावतारी पुरुष हे. दुसरे दिवशी नागणसुराहून आले वाडी ग्रामासी जन. तेथे धान्याधिक मिळेना म्हणून बाजरी भरडून आणली. ते धान्य शिजवून सर्वांनी भक्षिले. दुसरे दिवशी भगवंतासी विनविले. येथे अन्नही मिळणे दुर्लभ झाले. काय करावे प्रभुराया. तेव्हा समर्थ सांगते सकळीक घृत शर्करायुक्त पक्वाने अनेक. आज उद्या भोजन करा क्षण एक येतसे भक्त तुम्हासाठी. इतुकात मुघलाई प्रांतातील केचधारूरचे देशपांडे तत्काळ महारुद्रराव नानासाहेब निर्मल खटल्यासहित पातले. दत्तात्रेय स्वामीपदा प्रणिपात केला त्यांनी कुटुंब मुलालेकरांसहित. प्रयोजन समाराधनार्थ बहुत अन्नादी सिद्ध सामग्री आणली. स्वयंपाकास प्रारंभ होऊन सिद्ध झाले नानाविध अन्न. सायंकाळी शताधिक पात्रे वाढून अनेक प्रकारचे पदार्थ वाढिले. पात्री सर्वत्र भोजनी बैसले. नाना पदार्थ यथेच आवडीने भक्षिले. 2 दिवस क्षुधातुर असलेले तृप्त झाले सुग्रासे. घेऊन या दक्षिणा तांबूल आनंदे बैसले सर्व जातीचे मंडळ. तेथे देवीचे होते अत्युग्र स्थळ. त्या स्थलात संकोच बहु. देवीने धरिले उग्र रूपास तेणे करुनी होतसे लोकांसी त्रास. समत म्हणती देवीला उशास उचलून घेतो आतासी. अशा संकोचित स्थलात निधीच झाले चोळाप्पा सहित. त्रिकाल ज्ञानी अंतसाक्षी अनंत दत्तावधूत असती ते. प्रिय भक्त चोळाप्पाचे भविष्य समर्थाने पूर्वीच कथियले भय. या प्रकारे बध्याने रात्रीचा समय त्या काळी चोळाप्पास उपद्रव झाला. चोळाप्पा घाबरले पाहुणी मंडळी ही घाबरली भयभीत होनी. दत्तात्रेय स्वामींशी सांगता त्यांनी शेवटची दुच्छिन्ने दाविली. चोळाप्पाचे प्रेमाकरिता ज्वर भरला भारी स्वामी समर्था.
दुसरे दिवशी सूर्योदय होता मंगळीनी पोक्त विचारे. नानासाहेब देशपांडे केजकर याचे गाडीत बसवणी सत्वर. स्वामी समर्थांशी भयंकर प्रसंगातून नेले प्रज्ञापुरी. इकडे चोळा पास अधिक उपद्रव झाला मरणदायक. शालिवाहनाचा असे शक 1799. आश्विन शुक्ल नवमी तिथीस चोळापा सत्पुरुष दिवसास देह त्यागुनी निजधाम पावले दत्तात्रेय महाराजांच्या. परब्रह्म स्वरूपी एकत्वे समरस निमग्न झाले विश्रांतीस. पार नाही चोळापाचे पुण्यास धन्य धन्य महाभक्त भोळा. थोरल्या राजपत्नी शुद्ध चित्त त्याने देव दत्तांसी नेवणी राजवाड्यात. उत्तमासनी करुणी विराजित साष्टांग दंडवत घातले. राजपत्नींनी विनयपूर्वक विनंती केली दत्तात्रय स्वामी रायांप्रती. आपल्यास चैन नसून उदास वृत्ती काय म्हणून झाली. दत्तात्रेय स्वामी मंदगतीने सांगती. सप्तजन्मीचा पिता पुत्र संबंध ज्या रीती तद्भव चोळाप्याची तुटली संगती. तो वियोग सहन होत नसे. यासह आम्ही लवकर जाऊ. कोणी कोणाचे नाही सखे सोयरे भाऊ. चोळाप्पा विण कोठे धावू. लीला दाऊ कोणाला. भक्तिप्रिय श्रीपतीचे हे वाक्य ऐकले. राजपत्नीचे चित्त व्याकुळ झाले. अंगावरी रोमांच उभे राहिले. कंठ दाटला त्या काळी. समर्थांची लीला असे अपार. अक्कलकोटापासून 1.5 कोसावर महाततळी लहान नगर. तेथे श्रावण मासात एकदा अंधारे रात्र काळोख फार. भजन येत होता भुरभुर. तदाशिव दत्तात्रेय योगेश्वर पडीत उतरले होते. संगे वसालंकार भूषणे गाडी घोडे वृषभ गाई वाहने पात्रे सामग्री पदार्थ अन्ने होती मंडळी सेवे करी. मध्यान्ह रजनी होऊनी गेली. सर्वांसी गाढ निद्रा लागली. दत्तात्रेय मूर्ती सिंहासनी बसलेली हास्य करी अकस्मात. मग मंडळी होऊन हळूहळू जागृत दत्तात्रय स्वामीसी विनवित. अपरात्री का हसता भवत तव समर्थ सांगती तयासी. तुमचे सकळ सामान चोर येऊनी गेले घेऊन. आता स्वस्त बसूनी करा भजन. हे ऐकूनी सगळे घाबरले. दीप लावणी पाहती सेवक सज्जन. ते वस्त्र पात्राधिक पदार्थ सामान. चोरटे पळाले घेऊन. मग फार धांदल उडाली. श्रीपाद भट्टाने केली प्रार्थना. सर्वात यामी जनार्दना. चोर कोठे असतील काय ठिकाणा. सापडेल सर्व सामान कसे. हे सांगावे आता कृपा करून. समर्थ वदती आमच्या पोराला घेऊन. शोध करा म्हणजे सर्व सामान सापडेल त्वरा करा. तेव्हा पाटलांशी आणविले रामोशी बिल्लादी शोधक चांगले. संगे सेवेकरी घेऊन निघाले श्रीपाद भट्ट शीघ्र गती. नंतर वासल गावाचे कुलकर्णी भवानीराव देशपांडे यांचे सदनी जाऊनी वृत्तांत निवेदिला श्रीपाद भट्टांनी की सामान सर्व चोरीस गेले. समर्थांनी सांगितले प्रमाण आमच्या पोरासी जावे घेऊन म्हणजे शोध लागूनी सर्व सामान सापडेल तुम्हासी. ते परिसुनी भवानीरावाने तत्काळ मांग रामोशी बोलावणी सकल. त्याचे हस्तपाद मुख कमल न्याहाळूनी विचार युक्तीने. त्यातून निवडले 2 चोर 14वे रत्न दाखविले प्रखर. तदा ते चोर कबूल झाले सत्वर. प्रति आम्ही चोरीले खरे. परंतु सामान घेऊन दुसरी मंडळी केणी गावात असती गेली. सर्व सामानाचे भाग्य त्यासळी उदयिक होणार आहेत. तेव्हा भवानीराव कुलकर्णी आणि मंडळी चोरासी घेऊनी केणी गावात चपलत्वे जाऊनी धरिले तेथले चोरटे. ठेवलेल्या ठिकाणाहून चोरांकडून आणविले सामान. ते सगळे गणून घेऊन अधिकाऱ्यांकडे काम चालविले. विठू मांग आणि त्याचे सोबत्यांनी शिक्षा मिळाली न्यायेसी. त्यात नवल वर्तलले सावधानेसी. श्रवण करावे श्रोते हो. ज्यांनी सामान सोप्यातून चोरून नेले त्यांनी शिक्षा दंड भोगिले. आणि ज्याने स्वामी चरणाजवळून चोरिले ते सुटले. हा चमत्कार. सकल पदार्थांसहित सेवेकरी पुजारी मंडळी युक्त भवानीराव सद्गृहस्थ गुरुभक्त समर्थांशी घेऊन प्रज्ञापुरी आले. अकलकोटी नव्या विहिरीचे वेशीबाहेर सावकार विहिरीचे. समीप तलाव जलमय आहे त्यांचे. स्वच्छ उदकात लोक धुती. तेव्हाच तटाक तीरी दत्त दिगंबर सेवकांस स्थित होते जगद्वीत कर. एक विप्रश्री धूत होती वस्त्र. जवळ तांब्याची घागर घेऊनी. स्वामी समर्थ अद्भुत लीलाधारी. घागर लोटिली बहु उदकातरी. विप्रश्री पाहे होनी घाबरी. तो घागर दिसे कोठेही. मग मोठाने करी रुदन म्हणे सदनी भ्रताल करी ताडण. घरात होईल मोठे भांडण येईल दूषण मजवारी. पोहणारे चांगले पाचारुनी तलावत पाहिले सर्व ठिकाणी. अति प्रयासे शोधिता त्यांनी घागर सापडली नसे कोठे. सहस्रावधी देखती लोक विलबला गाजला खेदकारक. हसुनी बोलती जगन्नायक कागे आळ घालीशी. तुझे पायाजवळी घागर असुनी करडतेस थोतांड करुनी. लोक पाहती जवळ जाऊनी तो घागर दिसे बाई पाशी.
सर्वांसी वाटले महदाश्चर्य, प्रति प्रत्यक्ष परमेश्वर यतिवर्य, जगदूत द्वारक कल्पद्रुम भक्त कार्य, प्रगटले गुरुवर्य अवतारिक, विप्रश्री फारची लाजली, समर्थांची महन कीर्ती गाजली, गुरु लीलामृत पाने तिलांजली, देती कल्पित प्रपंचासी, एकदा अकलकोटा सभोवती, पुजारी सेवकांसहित सहजगती, फिरत होते योगिदय यतियुथपती, केसे गाव नलदुर्गासी ग्रामात, निळे गाव समीप असून श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार सज्जन, वारंवार प्रार्थिती प्रभू लागून आमचे निळे गावी चलावे. एके दिवशी श्रीमंत गुरु दत्तावधूत सेवेकरी गौ अश्व वासरांसहित निळे गावा समीप स्वच्छंद युक्त उतरले होते साहजिक. हे वृत्त भाऊसाहेबांस कळले. मग ते अत्यंत प्रेमे धावून आले. स्वामी राजा चरणा भुजा वंदिले, अश्ववाहनादी आणवनी, सकल कुटुंबास भाऊसाहेब विनविती सद्गुरु सदाशिव सांब, पर्वती पती जनक हेरंब, कृपा करुणी निलेगावी चलावे. श्रीफलादी आणि सुवर्ण पुतळी देवादी देवांचे अग्रभागी ठेविली. नानन्य शरण होनी केली विनवणी विशेष गुरुनाथा. तेव्हा बाळापा कृष्णापा श्रीपाद भट, सुंदराबाई विश्वंभर बुवा अविट, दत्तात्रेय गुरु वरासी नीट, विनविती चला निले गावी. मग भाऊसाहेबांस वदती भक्तजन कैवारी, तुमचे गावास येऊ शनिवारी. हे परिसुनी जागीरदारास भारी, अनंत चित्ती चाललासे. फलाधिक प्रसाद घेऊन निले गावी कुटुंबासह गेले श्रीमान. नंतर काही गेलिया दिन स्वामी समर्थ साहजिक, पुजारी भक्त सेवेकरी सेवेत संगे घेऊन त्रैमूर्ती अवतारी. निघाले यावया निलेग्रामा सत्वरी, ते शुभवृत्त कळले जागीरदारा. दर्शन घेऊन अत्यांदरे स्वसदनी नेले, प्रभूंसी उत्तम सिंहासनी बैसविले. पुष्कळ लोक दर्शनासी पातले, महदर्शने आनंदले सर्वत्र. गावातील ब्राह्मणाधिक सगळे भोजन प्रसादासी पाचारिले. दत्तात्रेयांसी अभंग सुगंध तैले, घालिती अंग मर्दन करून या. मंगलस्थान झाल्यानंतर उत्तम सिंहासनी बैसवले दत्त दिगंबर. लवविले वस्त्रालंकार, सुंदर चंदन तिलक उट्टी लाविली. पुष्पहार कंठी भाली कसुरी तिळक, त्यावरी तंदुलाक्षता शुभदायक. धूप दीप निरांजन नैवेद्यादिक, षोडशोपचारे पूजिले देव. भालीच्या अक्षरातील 3 पडले कुंकुमोक्त तंदुल कण. ते समर्थाने तत्काळ केले अर्पण, भाऊसाहेबांशी प्रसाद रूप. भाऊसाहेबांनी 2 तंबूल बक्षिले, सीने 1 तांदूला भक्षण केले. समर्थांशी वंदुनी पात्र मांडिले, पाट रंगवल्यादी सुशोभित. उत्तम प्रकारे पक्वान्न भोजन, नानाविध पदार्थ स्वादिष्ट मधुरान्न. यथास्थित ब्राह्मणाधिकजन जेवणी तृप्त झाले. 13 गुणी तांबूल दक्षिणा अर्पिली योग्य ते निरूप ब्राह्मणा. स्वामीरायांसी आणि सेवेकरी जना उत्तम वस्त्रे भूषणे दिधली. 2 दिवस निलेगावी राहून 3रे दिवशी सर्वांचे स्नान भोजन झाल्यावरी निघाले जनार्दन. भक्तसेवक पुजाऱ्यांसहित. भाऊसाहेबांनी केली प्रार्थना, पुन्हा दर्शन द्यावे अनादी नारायणा. योगाधीश्वर वदले तुमची भावना, साज फलद्रुम होईल. दत्त दिगंबर अलख निरंजन, पातले प्रज्ञापुराचे निले ग्रामाहून. मंडळी परत गेली आनंदयुक्त मन, समर्थांचे गुणानुवाद गात. भाऊसाहेबांचे प्रिय पत्नीस ऋतू प्राप्त होनी 16 वर्ष पर्यंत संस्थान प्राप्त नव्हते. ते जगन्निवास यतिराज कृपे प्राप्त झाले. नंतर त्या भाऊसाहेबांस दर्शनाचा फारशी लागला निधी ध्यास. मार्गशीर्षात दत्त जयंतीचे उत्साहास सहपरिवार अकलकोटी पातले. साष्टांगी नमिले स्वामी दत्तात्रेया, पायावरी घातले कन्या तनया. उभयता सोडून करद्वया, सविले देव विश्वंभर. दत्त जयंतीचे ब्राह्मण भोजनात भाऊसाहेबांनी 10 घागरी दिले घृत. उत्साह समारंभ झाला यथासित, झाले तृप्त सर्वजन. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अतक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला, इति 1पंचाशतमोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.